नमस्कार. एक विचार करा. सरकार शाळा सुधारण्यासाठी एक योजना आणतंय आणि त्या योजनेच्या विरोधात हजारो पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरतायत. असं का घडतंय? खरं तर ही गोष्ट फक्त एका योजनेपुरती मर्यादित नाहीये. हा विरोध आपल्याला भारताच्या सरकारी शिक्षण व्यवस्थेमधल्या एका खूप मोठ्या संकटाची जाणीव करून देतोय. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत एका अनोख्या आंदोलनापासून. मग दत्तक योजनेचा वाद आणि सरकारी शाळांच्या समस्या समजून घेऊ. पण थांबा, कारण पुढे एक अशी आकडेवारी येणार आहे जी कदाचित आपला सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. आणि शेवटी आपण एका खोलवर रुजलेल्या सामाजिक पक्षपातीपणावर आणि एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करू की सार्वजनिक शिक्षणाचं भविष्य काय. चला तर मग सुरुवात करूया नवी मुंबईतील त्या एका विलक्षण घटनेपासून. हो, अगदी बरोबर ऐकलंय. एका सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली. मुलं गणवेशात होती, शिक्षक वर्गात होते. पण हे सगळं काही शिकवण्यासाठी नव्हतं. हे होतं एका शांत विरोधाचं प्रतीक. आणि हे काही छोटं मोठं आंदोलन नव्हतं. विचार करा, जवळपास 1,00,000 लोक म्हणजे 50,000 विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक सगळे एकत्र आले होते. नवी मुंबईतल्या तब्बल 80 पालिका शाळांनी यात भाग घेतला होता. गंमत म्हणजे इथे कोणतीही घोषणाबाजी नव्हती, कोणतेही फलक नव्हते. फक्त शाळा सुरू ठेवून आपला विरोध दर्शवला जात होता. पण का? एवढा मोठा विरोध कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या विभागात मिळेल. या अभूतपूर्व विरोधाचं कारण होतं महाराष्ट्र सरकारने आणलेली एक नवीन योजना. तर ही योजना नक्की आहे तरी काय, की ज्यामुळे एवढा मोठा वाद निर्माण झाला? सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या योजनेनुसार खाजगी संस्था म्हणजे कंपन्या किंवा NGOs सरकारी शाळांना पैसे देऊन मदत करू शकतात, जसं की इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृह बांधणं किंवा खेळाचं साहित्य देणं. आणि या मदतीच्या बदल्यात त्या शाळेच्या मूळ नावासोबत आपलं नाव जोडू शकतात. आणि या योजनेमध्ये देणगीचे स्तर सुद्धा ठरवून दिले आहेत. म्हणजे शहराच्या वर्गवारीनुसार खाजगी संस्थांना 50 लाखांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतची देणगी देऊन शाळा दत्तक घेता येते. थोडक्यात काय तर हा एक मोठा आर्थिक व्यवहार आहे. विरोधकांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. त्यांना भीती वाटतेय की ही योजना म्हणजे खाजगीकरणाकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. त्यांच्या मते एकदा का या शाळा खाजगी कंपन्यांच्या हातात गेल्या की त्या पुन्हा सरकारच्या नियंत्रणात येतीलच याची काही शाश्वती नाही. आणि याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसेल तर त्या गरीब मुलांना, ज्यांच्यासाठी सरकारी शाळा हा शिक्षणाचा एकमेव आधार आहे. पण मग प्रश्न असा उभा राहतो की सरकारला अशी वादग्रस्त योजना आणण्याची गरजच का वाटली? याच्या मागे सरकारी शाळांमधलं एक मोठं आणि गंभीर संकट दडलेलं आहे. तर यामागे एक पक्की सामाजिक समजूत आहे. म्हणजे बघा, अनेक पालकांना असं वाटतं की खाजगी शाळा म्हणजे सगळ्यात उत्तम शिक्षण, इंग्रजी माध्यम, चांगल्या सुविधा, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष, या सगळ्यामुळे मुलांना भविष्यात खूप चांगल्या संधी मिळतील, असा एक पक्का विश्वास आहे. पण ही झाली फक्त एक समजूत. आता वास्तव काय आहे ते पाहूया. पण वास्तव खूपच धक्कादायक आहे. या स्लाईडवरची आकडेवारी बघा. एका सर्वेक्षणानुसार जवळपास 70% जास्त सरकारी शाळांच्या इमारती पूर्णपणे पक्क्या नाहीत. काही तात्पुरत्या आहेत, काहींचं बांधकाम अर्धवट आहे. विचार करा, मुलांच्या सुरक्षेचा हा किती गंभीर प्रश्न आहे. आणि ही तफावत फक्त इमारतींपुरती मर्यादित नाहीये. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेमध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे. काही शाळांमध्ये आधुनिक फिल्टर आहेत, तर निम्म्याहून अधिक शाळांमधल्या मुलांना आजही फक्त नळाचं पाणी किंवा हँडपंपवर अवलंबून राहावं लागतं. समस्या फक्त इमारती आणि सुविधांची नाहीये. शिक्षकांची कमतरता ही सुद्धा एक खूप मोठी डोकेदुखी आहे. फक्त नवी मुंबईतच 139 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो, कारण अनेकदा एकाच शिक्षकाला खूप सारे वर्ग सांभाळावे लागतात. ह्या सगळ्या समस्या पाहिल्यावर साहजिकच असं वाटेल की खाजगी शाळाच चांगल्या असतील. पण आकडेवारी या समजाला खरंच दुजोरा देते का? चला, सत्य काय आहे ते तपासूया. हाच तर आपला सामान्य समज आहे, पण आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगते, जे कदाचित खूप धक्कादायक वाटेल. आणि इथेच या कथेत एक अनपेक्षित वळण येतं. NCERTच्या 2024च्या राष्ट्रीय सर्वेक्षणात एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आलीय. 3ऱ्या इयत्तेत म्हणजे शिक्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या पायाभूत टप्प्यावर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी
भाषा आणि गणित या दोन्ही विषयात राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप चांगली कामगिरी केलीय. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ज्या पायाभूत टप्प्यावर शिक्षण सर्वात महत्त्वाचं असतं त्या स्तरावर महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांनी खासगी शाळांना मागे टाकलंय. विचार करा, ज्या शाळांची अवस्था वाईट आहे, जिथे शिक्षक कमी आहेत, त्याच शाळा चांगले निकाल देत आहेत. हा डेटा त्या सामान्य समजाला पूर्णपणे छेद देतो की सरकारी शाळा म्हणजे कमी दर्जाचं शिक्षण. हे सगळं फक्त शाळांच्या कामगिरीपुरतं मर्यादित नाही. याच्या मुळाशी एक खोल सामाजिक मुद्दा दडलेला आहे, जो संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करतो. आता जरा या आलेखाकडे बघा. हे आकडे फक्त विद्यार्थ्यांची संख्या दाखवत नाहीत, तर एक सामाजिक मानसिकता उघड करतात. महाराष्ट्रातील खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये मुलांची संख्या मुलींपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. या आकडेवारीचा अर्थ अगदी सरळ आहे. अनेक पालक मुलाच्या शिक्षणावर जास्त खर्च करायला तयार असतात, म्हणून त्याला महागड्या खासगी शाळेत पाठवतात आणि मुलीला तिला मोफत शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळेत पाठवलं जातं. याचाच अर्थ चांगल्या शिक्षणाचा हक्क लिंगाच्या आधारावर ठरवला जातोय का? हा एक खूप गंभीर प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र आणून आपण या कथेच्या समारोपाकडे आलो आहोत. तर शाळा दत्तक घेण्याचा हा वाद म्हणजे एका मोठ्या समस्येचे फक्त एक टोक आहे. याच्यामागे मोळकळीस आलेल्या इमारती, शिक्षकांची कमतरता, खासगी शाळांचं खोटं आकर्षण आणि त्याउलट सरकारी शाळांची अनपेक्षित चांगली कामगिरी आणि सगळ्यात शेवटी मुलामुलींमध्ये शिक्षणासाठी केला जाणारा भेदभाव असे एक गुंतागुंतीचं जाळं विणलेलं आहे. सरकार म्हणतंय की ही योजना शाळा सुधारण्यासाठी आहे, तर विरोधकांना खासगीकरणाची भीती वाटतेय. या सगळ्यामध्ये मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. सार्वजनिक शिक्षणाची आणि त्यात शिकणाऱ्या मुलांच्या भविष्याची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची? सरकारची, समाजाची की खासगी कंपन्यांची? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या शिक्षणाचं भविष्य दडलेलं आहे.